लाडक्या बहिणीचा लाडका देवा भाऊ आज माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे आणि ते नेहमी बहिणींची केअर, बहिणींची सेवा, बहिणींसाठी योजना आणतात आणि आज याच्याच एक पार्श्वभूमी म्हणून महिलांचं ब्रेस्ट स्क्रीनिंग याचा कार्यक्रम आम्ही सावित्रीबाई फुले बोरिवलीच्या या BMC हॉस्पिटलमध्ये ऑर्गनाईज केला आहे. बऱ्यापैकी माता भगिनी इथे आपलं टेस्ट करायला येतात आहेत आणि ही काळजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसानिमित्त ते घेतात आहेत. त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी कुठलाच असा कार्यक्रम घेऊ नका ज्यामध्ये लोकसेवा नसेल, म्हणून हा जनसेवेचा, बहिणींच्या काळजीचा असा हा कार्यक्रम आम्ही आज सेवा दिन म्हणून इथे साजरा करतो. इथे बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालं आहे. तुम्ही बघत असाल तर बाहेरून आतपर्यंत लाईन लागली आहे, महिला येतात आहेत. त्याचं अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो की ब्रेस्ट स्क्रीनिंग करायची आहे किंवा तुमचं टेस्ट करायचं आहे, त्यावेळेस कुठेतरी महिला या संकोच करतात आणि तो संकोच काढण्यासाठी ही एक ड्राईव्ह आम्ही केली आहे आणि बऱ्यापैकी महिलांना त्यात सहभागी होताना इथे मी बघते. तर काळाची गरज आहे, आपलं स्वास्थ्य आपण पाहिलं पाहिजे आणि अशी जेव्हा फ्री ऑफ कॉस्ट त्यांना ही सेवा मिळते आहे, तर बऱ्यापैकी वॉर्ड क्रमांक 13च्या महिला या हॉस्पिटलमध्ये, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी महिला येऊन आपली स्कॅनिंग करत आहेत. देवेंद्रजी हे नेहमी सेवाभावी कार्यातच भरोसा करणारे आहेत. तुम्ही बघाल मंत्रालयामध्ये 7व्या माळ्यावर मुख्यमंत्री आरोग्य सहायता केंद्र त्यांनी बनवलं आहे, ज्यामध्ये कितीतरी असे गरजू पेशंट आहे ज्यांना सगळी मोफत चिकित्सा देण्याचा प्रयत्न तिथून होतो आणि दिला जातो. अर्ध्या रात्री कोणाचा फोन गेला तरी त्याला ती सहाय्यता आरोग्याची मिळते. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. तुम्ही न्यूज चॅनलवाले आहात, तुम्ही नेहमी ते चालवता आणि वाढदिवस हा केक कापून किंवा मोठे मोठे असे कार्यक्रम करून त्याच्यात लोकांनी पैसा टाकण्यापेक्षा तो कुठेतरी गरजू लोकांच्या कामात यावा आणि सेवाचे कार्य व्हावे असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि ते कधीच हे म्हणत नाही की माझ्या वाढदिवसाचे बॅनर तुम्ही लावा. त्यांना नेहमी हेच म्हणणं असतं की अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम तुम्ही घेऊ नका ज्यात जनसेवा नसेल आणि म्हणून हा सेवेचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे.